मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची वर्षा बंगल्यावरती महत्त्वाची बैठक। शिवसेना राष्ट्रवादीच्या आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवरती खलबतं। लाडकी बहीण योजनेच्या अहवालावरही चर्चा। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयांचं वाटप। एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा शिवसेना शिंदे असा उल्लेख, तर पक्षाचा शिवसेना उल्लेख करावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही। लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयांचं वाटप करताना शरद पवारांच्या पक्षाचा एनसीपी म्हणूनच उल्लेख। संख्याबळाच्या अभावी अजित पवारांच्या पक्षाला कार्यालय नाही। महायुतीमध्ये जवळपास 40 मतदारसंघांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता। संभावित 40 जागांची यादी एबीपी माझाच्या हाती। सामोपचारानं तोडगा काढण्याचे प्रयत्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन। मोदींनी बाप्पाची आरतीही केली। खासदार राऊतांची टीका। नागपूरमधील ऑडी अपघाताचं काँग्रेस कनेक्शन उघड। कार चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील जितेंद्र हावरे काँग्रेसचे पदाधिकारी, तर अपघाताच्या वेळी कारचा वेग ताशी 60 किलोमीटरच्या आसपास। आरटीओची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह बातमी। गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यामधले पंचनामे तात्काळ करा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश। सत्तर वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट आयुष्मान भारत योजना लागू होणार। 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार। डोळ्यांचा चष्मा उतरवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉप्सवरती भारत सरकारची बंदी। चुकीचा प्रचार केल्याचं कारण देत केली कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।